महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणजेच आपला सर्वांचा लाडका मथुर आज आगरी कोळी समाज उत्कृष्ट मंडळ कल्याण यांच्या संमेलनामध्ये उपस्थित राहिला. मला वाटतं सालाप्रमाणे या तिसरं वर्ष तिसरा वर्ष झाला सहभागी होतोय आणि कुठेतरी विनंतीला मान देऊन रश्मिताताई टावरे यांच्या विनंतीला मान देऊन आपण सर्व उपस्थित राहिले. काय बोला? काय नाही, दरवर्षाप्रमाणे आमंत्रण असतोय, दादाला फोन असेल, महेश गायकवाड असेल किंवा बाकी सहकारी असेल कल्याणचे, यांचा कॉल असतोय. त्याप्रमाणे त्यांच्या विनंतीला मान देऊन दरवर्षी मथुर या सणाला येत असतोय. आणि आज आगरी कोळींचा सण म्हटल्यानंतर आनंद आणि उत्सव एक वेगळाच असते. तिथे आज आपला म्हणजे मथुरला एक वेगळी पदवी मिळाली आहे. मुख्यमंत्री आज सर्वांचा चाहता आणि आमचा कालीच आज मथुरला इथे घेऊन आलो होतो, पण लास्टपर्यंत नाही थांबवता आलं कारण की मथुर जास्त गरम झाला होता, त्या कारणाने घरी नेला. बरोबर. आता कल्याण पूर्वच्या आमदार सुलभाताई गायकवाड यांच्या हस्ते तुमचा सत्कार झाला. काय वाटलं, म्हणजे क्षण कसा होता? एक बैला मुले काय मिळू शकते आज सर्वांना दिसतं आणि मथुरने आम्हाला सर्व काही कमवून दिले. त्याच्याकडून कोणतीच अपेक्षा नाही की मथुरने कोणता किताब आम्हाला द्यायचा असं ठेवला नाही. प्रत्येक मैदानात त्यांनी त्याची वेगळी छाप सोडलेली आहे आणि इथून पुढे अजून 1 ते 2 वर्ष तो काय कोणाला गावत नसतोय. त्याच्यामुळे तो एक वेगळाच अनमोल हिरा आहे. त्याच्यासारखा नंदी पुन्हा होणे शक्य नाही. खूप क्रेज झाली. मला वाटतं आताच्या घडीला सोशल मीडियावर मला वाटतं सर्वात जास्त ज्याचं गाणं असतील ना तो मथुर असेल. मला वाटतं खूप जास्त गाणं गायलं. 100% कारण की मथुरचे कमीत कमी 70-80 गाणी प्लस आहेत युट्यूबला. कारण की त्याचे जेवढे सिंगर आहेत आपले आगरी कोळी समाजाचे, तेवढ्यांनी त्याचं गाणे चांगले गाणे बनवलेले आहेत. आमचा लाडका सिंगर प्रतीक म्हात्रे यांनी सुद्धा 25-30 गाणे त्याचे बनवलेले आहेत. बरोबर. सुरुवातीला मला वाटतं प्रत्येकनी सुरुवात केली होती, त्याच्यानंतर आता अजय असेल आणि सोनलताई सर्व सिंगर असतील ते मथुरचं गाणं गातात. इतकंच नाही तर बघा आता काही ठिकाणी शाळेमध्ये आपल्याला व्हिडिओ येतात बघायला किंवा भजनामध्ये, तिथं सुद्धा मथुरचं नाव घेतलं जातं. हो, कारण की एवढं प्रेम आहे सर्वांचाच मथुरवरती आणि सर्वांचाच कालीज आहे मथुर. आणि प्रत्येक लहान असेल किंवा मोठा असेल प्रत्येकाचा आवडतं नंदी आहे मथुर आणि प्रत्येकाच्या मनात त्याने घर कोरलेलं आहे. कारण की आज एवढं वय होऊन सुद्धा मथुर आज नव्यांच्या गर्दीत एकच जुना हिरा दिसतोय आमचा. कारण की त्याचाच आम्हाला अभिमान आहे. कारण की आज जेवढे पण टॉपला नंदी पळतात तेवढ्या पहिल्यामध्ये पळालाय मथुर, पण कोणत्याच नंदीला कधी कमी नाही पडला आणि इथून पुढेही पडणार नाही, ही आम्ही गॅरंटी घेतो. बरोबर. आता मगाशी ज्या वेळेला इथं समालोचक आहेत त्यांनी एक अनाउन्समेंट केली, कुठेतरी मालकाचा म्हणजे जे दुःख असतं ना तो जाणून घेणारा हा असा मुका प्राणी. काय बोला? कारण की इथून पुढे आणि याच्या आधी दादाच्या नावासाठीच पळालेलं आहे आणि आई गावदेवी प्रसन्न कुमार रणवीर राहुलभाई पाटील आडिवली कल्याण हे नाव त्याने कायम टॉपलाच ठेवलेलं आहे आणि इथून पुढे हे नाव टॉपलाच दिसेल. बरोबर आहे. आता काल एक पावती झाली, आपली व्हिडिओ बघितली सुरतच्या चॅनलवरती. 30 तारखेला सुद्धा मथुर पळणार आहे. आता तिथं सुद्धा लोक वाट बघतील त्याची येण्याची. हो, 100% बिनजोडचं मैदान आहे, तिथे पळण्याची शक्यता आहे मथुर. बघूया उद्या किंवा परवा आम्ही घाटावरती जाणार आहे. बरोबर. आता मंडळाच्या तर्फे एक कारभारी सेट बघा, एक आपल्या नंदीसाठी पाहिजे तसा एक त्याला आज सजावट आपण घरी प्रत्येक वस्ती असते, पण कुठेतरी अशा ठिकाणी भेटला ना. आज इथं खूप साऱ्या महिला होत्या, छोटी छोटी मुलं होती, कुठेतरी त्यांच्या समोर म्हणजे कुठेतरी आदर्श घेतलं जाईल मथुरचा. हो, 100% आज शर्यती क्षेत्राला वेगळा वळण लागलेलं आहे आणि सर्व चांगल्या दृष्टिकोनाने बघत आहेत. त्याच्या कारणे आणि हे निरंजन कास्टवाले आपले मामा आहेत, त्यांच्या दुकानात ते भेटते आणि दरवर्षीप्रमाणे मामा आम्हाला गिफ्ट असते दिवाळीला 1-2 पेट्या. आताही गेलो होतो तेव्हा पण कासले मोलके सर्व आम्हाला दिले मामाने. राहुल दादा नसले तरी बघा आज संपूर्ण टीम म्हणजे कुठेतरी एकही जे तुमच्यामध्ये टीम मध्ये मुलगा आहे तो कुठेच कमी नाही होत. मथुर जिथं जिथं पोहोचेल तिथे सर्वजण येतात. कारण की आमची टीमच आहे, दादाच्या वरती प्रेम आणि मथुरवरती प्रेम आहे सर्वांचा. जिथे मथुर तिथं आमची सर्व टीम असते. बरोबर. चला आता थोडक्यात आपण बोलूया आजचा हा कार्यक्रम आहे, या कार्यक्रमाविषयी काय थोडक्यात बोला? या कार्यक्रमाविषयी जेवढं बोलू तेवढं कमीच आहे. दरवर्षीप्रमाणे टाटामाटात हा कार्यक्रम होत असतोय आणि यावर्षी त्याच जोशात आणि जल्लोषात कार्यक्रम पार पडला. तुम्हाला शुभेच्छा पुढच्या वाटचालीला. धन्यवाद.